नमस्कार मित्रांनो. अचानक हसण्याचा आवाज येतो. ही 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 ही. पैंजणाचा आवाजही ऐकू येतो. छुन छुन छुन. प्रणाली हे ऐकून आता हर्षदच्या छातीशी बिलगते आणि तशीच हर्षद, मला खूप भीती वाटतेय. हर्षद, अरे हे काय होते आपल्यासोबत? कुठून येत आहेत हे असे विचित्र आवाज? तिची उडालेली घाबरगुंडी बघून हर्षदचा कंट्रोल सुटतो आणि तो हसत, माझ्या मोबाईलमधून येतात ही समधी आवाज आणि गाडी बंद पडली नाही तर मी बंद पाडले आहे. प्रणाली चिडून त्याच्या छातीवर डोकं उचलून, काय म्हणालास? पुन्हा एकदा बोल. हर्षद हसतच, हो हे समजा नाटक मीच बसवलंय. प्रणाली आता रागावून, आर यू स्टुपिड, हे असली मस्करी करतात बायकोशी, नॉनसेन्स. हर्षद खुलासा करत तिला अजून जवळ ओढत, मग काय करायचं? कधीपासून फुगून बसली तू माझ्यावर, आणि ते पण उगाच्या उगा. गाण्यासोबत तुला म्हणवायचा किती प्रयत्न केला, पण नाही, तुमचं तोंड वाकडं ती वाकडंच. म्हणून मग ह्याशिवाय तू काही जवळ यायची नाही म्हणलं. मग तेवढ्यात लांबूनच हे सुनसान रस्ता पण दिसला आणि डोक्यात प्लॅन रचला. प्रणाली रागाने, ओ असे झालं तर? पण ठीक आहे, नाही केलंस तू. मला हे अजिबात आवडलं नाही. मी इथे खरीखुरी भीत होते आणि तू भिण्याचं नाटक करून मनातल्या मनात माझ्यावर हसत होतास ना. जस्ट लिव्ह माय शोल्डर. आय सेड लिव्ह मी, ओके. हर्षद अजिबात नाही सोडण्यासाठी थोडंही जवळ घेतलंय असे म्हणून तो तिच्या जवळ जावं लागतो. प्रणाली स्वतःचा चेहरा मागे करत, तुला सांगितलेलं कळत नाही का? हर्षद, मी खूप रागात आहे हां, सो मला सोड म्हण. प्रणालीला तर केव्हापासून हेच तर हवं असते, पण आता हा प्रकार बघून ती खरंच चिडलेली असते. पण तो हर्षद आहे त्याच्या ह्या गोष्टीमुळे प्रणाली मोहित न होता कशी राहणार होती, व तीही ह्या धुंदीत सामील झाली. ह्यांना जवळ आल्यानंतर असे पहिल्यांदाच झालं होतं की इतके तास ते एकमेकांसोबत पासून लांब राहिले होते. दोघांनाही सवय नसते इतका वेळ एकमेकांपासून दूर राहण्याची, आणि त्यात काल दुपारीही प्रणालीने स्वतःहून हर्षदला रोखलेलं असतं. त्यामुळे अख्खा दिवसच वाया गेला त्यांचा असे म्हणलं तरी काही वावगं नाही ठरणार. हा आता काल रात्री वेळही तशीच होती म्हणा. परिस्थिती बिकट झाली होती, पण आता सर्व ओके आहे ना. मग थोडंसं जवळ यायला काय हरकत आहे असे मला नाही बरं का, तर ह्या दोघांना वाटतंय. आणि पुन्हा एकदा गाडीचं वातावरण गरम होतं. अहो उन्हाळ्यामुळे नाही हो, ह्यांच्यातल्या देह करना आगीमुळे. उफ. भूल करना तो नहीं चाहते थे लेकिन भूल कर गए. भूल करना तो नहीं चाहते थे लेकिन भूल कर गए. आरजू तो दिल की थी और बदनाम होठों को कर गए. चला आता पुढे जाऊयात. हर्षदला आता खरंच तिच्या ओठांना सोडायचं नसतं, पण प्रणाली जरा भानावर येत स्वतःहून मोकळी होते. हर्षद मादकपणे हास्य करत, काय ग एवढ्यातच बाद झालं? प्रणाली त्याच्या मिठीत शिरून, तुला हेच करायचं होते तर सरळ सरळ करायचं ना. हे असलं नाटक करायची काय गरज होती? हे ऐकून हर्षद तिला तसेच कवेत धरत, मन सरळ सरळ करायचं. असे कसं करायचं? कधीपासनं जवळ घ्यायला बघतोय तर येईना गेली. कधीपासनं म्हणवतोय तर खिडकीतून बाहेरच बघालीस आणि मन सरळ सरळ करायचं ना. प्रणाली मिठी घट्ट करत, अरे पण मी किती घाबरले होते ना. हर्षद अजूनही मिठीतच, अगं माझे फूल, मी तुझ्याजवळ असताना तुला ग कसली आली भीती? तुला काहीतरी होऊ देईन का ग मी? होय ग आ. प्रणाली मिठी सैल करत, चल आधी छेडतो आणि परत मनवत बसतो. नेहमीच आहे तुझे. हर्षद मेन मुद्द्यावर, मग भागलं का अजून एकदा होऊन जाऊ दे. नाही तू अर्ध्यातनं सोडली म्हणून पूर्ण करायचं का? तसं तर कालपासून उपाशीच आहे आणि रात्री हा घोळ झाला. पण तू जेव्हा मला लिफ्टमध्ये खवळलं तेव्हा सगळी भूक ताण जागी झाली. मग काय इच्छा आहे म्हणतो मी. प्रणाली मिठी सोडून, हो चालेल मला, पण मला आधी घरी घेऊन चल, मग तुला हवं ते कर. हर्षद मान डोलवत, असं होय, चल तर मग बस बाजूला. आता गाडी डायरेक्ट घराजवळच थांबत असती आणि घराच्या दिशेने निघते आणि हा म्हणेपर्यंत बंगल्याच्या आत थेट गेटमधून आत जाऊन थांबते. दोघेही उतरतात. घरात जातात. संगीता त्याने आलेलं बघून खुलते. थोड्याफार गप्पा होतात. सगळे कसे सकाळी टेन्शनमध्ये होते आणि आता सगळेच निश्चिंत झाले याचं तोंड भरून कौतुक होते. त्यानंतर दोघेही बेडरूममध्ये जातात, कारण हर्षदला आंघोळीची घाई लागलेली असते. प्रणाली गेल्या गेल्या बेडवर अंग टाकून देते, तर हर्षद तिला पडलेले पाहून त्यालाही पडावं वाटतं. मग तोही तिच्याजवळ आडवा होतो. प्रणाली बेडवर पडल्या हा किती छान वाटतंय हर्षद. बेड शेवटी बेडच असतो बघ. आता कुठे एकदम रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय.
प्रणाली बेडवर सरळ पाय लांब करून पडलेली असते, तर हर्षद तिच्या मांडीवर डोके ठेवून आडवा पडलेला असतो. तिचं बोलणं ऐकून हर्षद पडापडा आराम करा, नाहीतर तुम्हाला असलेली काही दगदग सहनच होत नाही. प्रणाली लाडात येऊन त्याच्या केसातून हात फिरवत, हर्षद तुला काहीतरी करायचं होतं ना मगाशी. हर्षद डोकं वर उचलून, थकली ना, पड की मग गपचूप, आराम कर की जरा. प्रणाली त्याच्या केसाची खेळत, हर्षद तुझे जवळ असणं ह्याच सर्वात मोठा आराम आहे माझ्यासाठी, आणि तुझ्या मिठीतच माझा मनाचा विसावा असतो. हर्षद ते ऐकून वरवर सरकून तिच्या चेहऱ्याजवळ, होय असं होय समद नाही, तुमचा आराम होते का नाही ते माहिती नाही, पण तुमच्या अशा मधाळ बोलण्यानं तुमचा नवरा मात्र पक्का एडा होऊन आला. प्रणाली त्याच्या नाकार स्वतःच्या नाकाने डिवचत, हो बट डोंट वरी, तू वेडा जरी झालास तरी माझे प्रेम काही कमी होणार नाही, अजिबात नाही, आलं नवं ध्यानात म्हणतोय मी. हर्षद तिचं असे बोलणं ऐकून हसत तिच्या नाकाला अलगद चावून, आला का हर्षदचा झटका आला का म्हणतोय मी. प्रणाली त्याच्या गालावर ओठ टेकवत, मग नसा नसात हर्षद भिनलाय म्हणल्यावर हर्षदचा झटका तर बनतोय बॉस. हर्षद प्रणालीला थांबवत, ए बाई आवर तुझ्या कामिनीला, आधी मला आंघोळ करू दे, आलोच आंघोळ करून, असे म्हणून तो उठू लागतो. प्रणाली हर्षदचा हात धरून त्याला अडवतंय, ए काय रे मगाचपासून उगा आंघोळ आंघोळ लावले, आता माझ्या डोक्याचं दही करू नकोसा, चल हे शिकदूम शिकदूम करावंसं वाटतंय. हर्षद तिच्या हाताला सोडवत, आलो गं बाई, फक्त 5 मिनटं दे, तेव्हा सारखं शॅम्पूची बाटली वतून येतो म्हणजे येळ लागणार नाही. तो आंघोळीला जातो आणि ही डोळे बंद करून आत्ताच गाडीतलं गाणं तुम्हारी नजर क्यों खफा हो गई हे गुणगुणत पडते. तर हर्षद झटपट आंघोळ करून आटपून टॉयलेटवर डोकं पुसत येतो आणि पाहतो तर काय, मॅडम चक्क झोपी गेलेले असतात. हे बघून हर्षद हसत, बघितलं का किती थकली होती आणि हिला शिकदूम पाहिजे म्हण. खुलं कुठलं, काल झालेली धावपळ सहन नाही झाली, रात्राने आज दिवसभर पण ताटून गेले नुसतं, मग झोप लागणार नाही तर काय होणार. स्वतःशीच बडबड करत हर्षद तिला हाऊसवर सरकवतो, तिच्या मानेखाली उशी ठेवतो, तिचा AC चालू करतो, फुल AC करायचा आणि वरतून ब्लँकेट पांघरून घ्यायचं, नाहीतर हर्षदच्या मिठीत शिरून झोपायचं. ही रोजची सवय असते आपल्या मॅडमची. पण आता हर्षद तर झोपणार नसतो म्हणून तो ब्लँकेट पांघरून घालतो पण आता तिच्या गोड मासूम चेहऱ्याकडे थोडा वेळ निहाळतो. मग तिच्या कपाळावर ओठ ठेवून नंतर ओठांवर अलगद ओठ टेकून साहेब आरशासमोर उभे राहतात. मग ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्स घालतो, स्प्रे मारून केस बनवतो, परत एकदा प्रणालीकडे येतो. ती गाढ झोपेत असते. तिच्याकडे बघत तिचा लिफ्टमधला हट्ट त्याला आठवतो आणि त्याचबरोबर तिचा काल रात्रीचा चेहराही डोळ्यासमोर येतो. आणि मनोमन किती घाबरली होती काल, कसली बेकार अवस्था करून घेतली होती स्वतःची. हिचा चेहरा काही केला बघवत नव्हता. मला काय करू आणि हिचं दुःख झटक्यात कमी करू असे झालं होतं मला. हा हर्षद सगळं काही सहन करू शकतो, पण हिचा उतरलेला चेहरा नाही सहन करू शकत. लईच बोचत होती तुझी अवस्था मला, लात मारीन तिथं पाणी काढणारा मी, पण मला इतकं लाचार कधी जाणवलं नाही जितकं काल तुझा त्रास दूर करता येत नसल्यानं जाणवत होते. लाचारागत फक्त तुझ्या डोळ्यात पाणी बघत होतो. मी तुला माहेर सुख द्यावं म्हणून इथं घेऊन आलो, म्हणून इतके प्रयत्न पण केले, पण कालची काळ रात्र भोगावी लागलीच तुला. माझ्या हातात असते ना प्रणाली तर तुझ्या मार्गात मी एक पण काटा येऊच दिला नसता, आणि जरी आला असता तरी त्यावर तुला माझ्या हाताची पालखीत बसवून आधी मीच ती वाट चाललो असतो, पण तुला नेहमी सुखरूपच ठेवलं असते. तू म्हणालीस ते बरोबरच आहे, आपल्या सुखावर जरही माती पडते, पण त्या प्रत्येक दुःखाबरोबरच आपल्या प्रेमात पण भर पडत जाती. काल जितकं होते आज त्यापेक्षाही जास्त दिसून येतं नेहमीच. सब कुछ तू मांग लिया हमने तुम्हें खुदा से मांग कर, सब कुछ तू पा लिया हमने तुम्हें खुदा से पा कर, तेरे दर्द में आँखों में मेरी बाहें मेरी बहे, मेरी खुशियों में तेरी सांसों में के, तुझे पे औज आने से पहले मैं साया रहूं तेरा दीवार बनके चल बाई. तुझा गोड चेहरा कायम काय मला लांब जाऊ देईना गेला, पण जायला पाहिजे मला, लई वाक आली आहे तोंडाला, आणि तुम्ही पण डाराडूर झोपलात, मग आम्ही तोंड कसे गोड करायचं, तेव्हा चहाचा न काम भागवतो तोवर. पण उठल्यावर हिशोब चुकता करणार आहे म्हणलं, आणि परत एकदा तिच्या कपाळावर ओठ टेकून तो अगदी नाईलाजाने तिच्या जवळून उठतो आणि खाली किचनमध्ये जातो. तिथे संगीताने ऑलरेडी चहा टाकलेला असतो. हर्षद डायनिंग टेबलवर जाऊन बसतो. ते पाहून भाऊजी झाले होय आंघोळ, आणि प्रणाली कुठे
ती आली नाही, तिची पण कापी तयार आहे म्हणून म्हणलं हर्षद. हर्षद म्हणतो, आता ती कसली येते, ती गेली झोपून. संगीता म्हणते, थकली वाटतं लई, सोसवत नाही हो तिला असलं काही, म्हणूनच मी काल रात्री तिला घरी दाडून द्या म्हटलं होतं. मनात तर माझं पण होते, पण अगं ती मला आणि बाबाला सोडून इथं काय आली असती, नसते आली, आणि तिचा हट्ट तर ठावच आहे आपल्याला. संगीता म्हणते, ते पण आहेच म्हणा, घ्या चहा घ्या. आणि हर्षद चहा घेऊ लागतो. हर्षद, काहीतरी खायला बनव गं, ते दवाखान्यातलं जेवण काय आपल्याला रुचत नाही, उगा पोटाच्या खळगीला खायचं म्हणून खायचं. संगीता, चपाती आणि वांग वाढू? नाही, तसलं काही नको, हलकं फुलकं कर काहीतरी. उपीट करू का? हर्षद, उपीट विचारती काय, करूनच टाक की सरळ. बरं, माझ्या चिमण्या कुठे आहेत, रमल्या नव्हे इथं, का तुझे डोकं खाल्लं? भाऊजी इथं आल्यापासून जरा पण त्रास दिला नाही ती बघा, नुसतं निवांत आपलं टी व्ही बघत बसल्यात. वहिनी, लेक सासरी पण घरातलं वातावरण समजतं असतंय. बघ आता घरात हा गोंधळ असा म्हणल्यावर त्यांनी पण अंगचीच हुशारी दाखवली. बरं तू कर, मी जरा त्यांच्यासोबत बसतो. हर्षद मग अंजू मंजूसोबत जाऊन बसतो आणि जरा वेळ त्यांच्याशी खेळतो, हसतो, बोबड्या बोलीत बडबड करतो. तेवढ्या संगीता उपीट बनवून घेऊन येते आणि तिथेच बसून हर्षद खातो. अंजू मंजूचीही त्याच्यासोबत खायची घाई करतात. मग त्यांनाही भरवत हर्षद स्वतःही खाऊन घेतो. परत एकदा आलं घातलेला चहा घेतो त्याचा आणि तो हॉस्पिटलमध्ये जायला निघतो. हे बघून संगीता, अहो तुम्ही चाललात खरं, पण प्रणालीला माहिती आहे का निदान ती उठोस तवर तरी थांबा. मीच अगं झोपली आहे तर झोपू दे तिला, तू सांग तिला उठल्यावर, तवर मी पुढं जातो, त्या दोघींना घरी धाडतो. सकाळपासून आहेत त्या तिथं, उगाच आबाळ व्हायले त्यांचं, आणि माझे पण घरात लक्ष नाही लागणार, जातोच मी, प्रणालीला फोन करतो मी, असे म्हणून तो निघून जातो. हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. त्याला एकट्याला बघून पार्वती आणि माधवी प्रणाली संदर्भात विचारतात, तर तो जराही आराम न करता इतक्या लवकर का आला, घरी थांबायचं होतं वगैरे वगैरे असे बडबडू लागतात. तर तोही त्यांना पुरेन उरेल अशी उत्तरे देऊन मोकळा होतो आणि आता दोघींनाही घरी जाण्याचा आग्रह करू लागतो. तर माधवी थोड्या वेळाने डॉक्टर रमेशच्या चेकअपसाठी येणार आहेत, तर डॉक्टरांनी थांबायला सांगितलं आहे असे सांगू लागते. मग हर्षद हे ऐकून, ह्या काय आता डॉक्टरांना भेटल्याशिवाय जाणार नाहीत म्हणून तोही गप्प बसतो. तर किसनही ह्यांना घेऊनच घरी जातो म्हणून तोही थांबतो. खरं तर आता सगळ्यांना रमेश शुद्धीवर कधी येतो याचे वेड लागलेले असतात, म्हणूनच कोणाचाही पाय घराकडे वळत नसतात आणि म्हणूनच हर्षदही लवकर निघून आलेला असतो. तर बघता बघता 5:30 होतात व प्रणालीला जाग येते. ती डोळे चोळत बेडवरून खाली उतरते आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे ती तिच्या शोनाला शोधू लागते. वर सगळीकडे पाहून झाल्यावर ती खाली येते, तर तिचा शोना खालीही नसतो. मग ती किचनमध्ये जाते. संगीता रात्रीच्या जेवणाची तयारी करत असते. प्रणाली म्हणते, ताई हे कुठे दिसत नाही आहेत, कुठे बाहेर गेले आहेत का? भाऊजी तर कवाच गेले आणि कुठे बाहेर नाही तर दवाखान्यात गेलेत. प्रणाली आश्चर्याने, काय अगं, कसे शक्य आहे, आत्ता तर 3ला आलोत आम्ही. होय, पर तू झोपली होती म्हणून तुला उठवलं नाही त्यांनी, आंघोळ आटपली की चहा आणि उपीट खाल्ले की निघून गेले. प्रणाली हे ऐकून खूप चिडते, काय म्हणजे 4लाच गेले तेही असतील? होय असल. प्रणाली रागात, पण इतक्या लवकर हे तेही मला न सांगता जायची गरज काय होती? थोडाही आराम करू नये यांनी? रात्रभर झोपले नाहीत, सकाळपासून तटस्थ उभे आहेत. बरं तिथे सध्या ह्यांची काय गरज नव्हती, मग का घाईने जावं ह्यांनी, तेही मला इथे सोडून? प्रणाली, वाईट जरा शांत हो. अगं आत्यांची ही आणि आईची या काळजीपोटी राहवलं नाही त्यांना. ताई तू त्यांची बाजू घेऊ नकोसा, अति चांगुलपणा दाखवायची सवयच आहे त्यांना, नॉनसेन्स इडियट, असे म्हणून ती पाय आदळत रागाने बेडरूममध्ये जाते. बेडवरचे ब्लँकेट भिंतीवर आदळते वर, तर उश्या पूर्ण रूमभर पसरल्या जातात. कारण हर्षदने स्वतः रेस्ट न करता, तिला न सांगता तिला घरात सोडून हॉस्पिटलला गेलेलं अजिबात आवडत नसतं. प्रचंड राग आलेला असतो तिला व त्या रागाच्या भरात तिची आंघोळ उरकते आणि ती फोन करून ड्रायव्हरला गाडी रेडी करायला सांगते. तयार होते, आवडते, सगळ्यांनी खाली येते. तो संगीता तिला गरम गरम कॉफी आणून देते. कॉफी प्यायची इच्छा नसते तिचा परका इतका पारा चढलेला असतो. संगीता ते बघून घाबरून मनातल्या मनात, आता काय खरं दिसत नाही भाऊजीचं, पायाखालची जमीन डोक्यावर आणि आकाश पायाखाली करणारा हिच्या रागापुढं खैर नाही काही, गप्प बसलेलंच परवडलं. व ती लगेच संगीताचा निरोप घेऊन हॉस्पिटलसाठी जाते. डोक्यात खूप सारा राग आणि मनात हर्षदबद्दलची वाटणारी काळजी घेऊन ती हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि लिफ्टमधून वर गेल्या गेल्या हर्षदकडे न वळता ती डायरेक्ट माधवी आणि पार्वती जिथे बसलेले असतात तिथे जाऊन त्यांच्याशी बोलू लागते.
तर हर्षद तिला आलेलं बघून एक सुंदरशा स्माईल तिला न्याहाळू लागतो. मनात त्याची स्वतःशीच बडबड सुरू होते. च्या मारी हिच्या आहे का आता? काय गरज आहे म्हणतो मी हिला साडी घालायची? बसल्या बाईला बोचडा भारी म्हणत्यात गत वागणंच असतंय. आता आम्ही हिला बघत बसायचं का बापाला? आणि कंबरच्या मारीत दिसनाच की मीच. पण साडी कुठून? हां, वहिनीने आणली असेल येताना. ह्या बया पण ना आजकाल फोनवर लईच काय काय करत बसत्यात. हिनं मागवली असेल आणि तिनं आणली असेल. मी बसतो बोंबलत. त्यांचंच मन त्याला हर्षद, अरे तुझीच बायको आहे ती, कुठे पळून जाणार नाही आहे. असे वकावका बघू नको आणि तिची कंबर तू पाहिजे तेव्हा बघू शकतोस की र. हर्षद स्वतःलाच गपे छाप म्हणून बघू शकतो. कधी पण साडीचा पदर जेव्हा हवेने उडतो आणि ढगातून चंद्र हळूच दिसावा अशी जेव्हा तिची कंबर दिसते तेव्हा ती जादू वेगळी असते. लाख येडा व्हायला तर आहे मी त्याच्यासाठी. आहा, त्याचंच मन त्याला बघ बाबा, बघत बस आपलं. जगात तुझा सारखा येडा कुठे बघितला नाही. पण हर्षद परत स्वतःशीच होय होय आणि बघणार पण नाही. पण माझे फूल माझ्याकडं का बघना म्हणतो मी. आता हीच आणि काय बिनसलं म्हणायचं. नवऱ्याकडे पार एकदम दुर्लक्ष. बराच वेळ निघून जातो तरीही प्रणालीने हर्षदकडे कम्प्लिटली दुर्लक्ष केलेले असते. मग तोच तिच्याकडे जातो आणि चल जरा जाऊन येऊ. प्रणाली त्याच्याकडे न बघता, नाही नको हर्षद, अगं जरा कॅन्टीनमध्ये जाऊन चहा घेऊन येऊ सगळ्यांना. दादाला घेऊन जा, मला मॉमजवळ बसायचं आहे. हर्षद कपाळावर आठ्या पडत, मी एकटा निघून आलो म्हणून तू चिडली नसेल. मग किसनसोबत जाऊन सगळ्यांना चहा तर तिच्यासाठी कोल्ड कॉफी घेऊन येतो. किसन चहा घेतो तर हर्षद तिला कोल्ड कॉफी देऊ लागतो. प्रणाली वाकड्या तोंडाने, नकोय मला, मी घरून कॉफी घेऊनच आली आहे. हर्षद म्हणतो, त्याला काय होतंय, अजून एकदा घे. प्रणाली चिडत, सांगितलं ना तुला एकदा मला नकोय म्हणून. मग हे आणलेलं काय करू? मला पण नाही आवडत. काय करू? पिऊन फेकून देऊ? प्रणाली दाट खात, ॲज युअर विश असे म्हणून ती पुन्हा त्या दोघींजवळ जाऊन बसते. तिच्या इतक्या चिडण्याने हर्षद पूर्णपणे गोंधळून जातो. तिच्या रागवण्याचं आता काय कारण असेल हेच त्याच्या डोक्यात घोळू लागतं. तेवढ्यात डॉक्टरांचे शेटे राऊंडची वेळ होते. ते येतात आत जातात तेव्हा त्यांना कळतं की रमेश आता हळूहळू शुद्धीवर येत आहे आणि त्याची प्रोग्रेसही चांगली दिसून येते. म्हणून तेही खुश होऊन जातात आणि बाहेर येऊन ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगतात. तर हे कळताच माधवी, प्रणाली, हर्षद यांना त्याला भेटण्याची इच्छा होते व ते लगेच रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागतात. पण आता कुठे रमेशला हळूहळू शुद्ध येत आहे. पण तरीही तो अजूनही औषध आणि सर्जरीच्या ग्लानीतच आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे डिस्टर्ब न करता फक्त शांतपणे त्यांना पाहून बाहेर येण्याची स्ट्रिक्ट वॉर्निंग त्यांना शेटे डॉक्टरांकडून मिळते व ते डॉक्टर निघून जातात. मग डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिघेही आत जाऊन त्यांना डोळे भरून पाहतात. माधवी रडक्या डोळ्यांनी त्याच्या कपाळावरून ममतेने भरलेला हात फिरवते आणि न राहून ती भावनिक होऊन रमेशच्या कपाळाचा मुका घेते. आता तिचा नवरा आहे मांड्यावर तिला इतका हक्क तर आहेच. पण हर्षदला जरा लाजल्यासारखं होतं. पण माधवी इतकी बिंदास्त आहे हे बघून, म्हणून तर आमचं पण ध्यान इतकं बेधडक आहे हे हर्षदला वाटून राहतं. आणि सगळे बाहेर येतात. सगळ्यांचा जीव आता कुठे खऱ्या अर्थाने भांड्यात पडतो. माधवी आता जरा निर्धास्त झालेली असते. तर आता वेळ न दवडता हर्षद लगोलग किसनला त्या दोघींना घरी येऊन जायला सांगतो आणि त्याही आज समाधानाने घरी जातात. तर हर्षद लगेच प्रणालीजवळ येतो आणि तिचा हात हातात घेत, काय झालं ग? आल्याचपासून बघतोय तू मुद्दाम माझ्याकडलं दुर्लक्ष करते. उगाच टिसपिस करायचं कारण काय आहे म्हणतो मी. प्रणाली तिचा हात त्याच्या हातातून झटकत, आय डोंट वॉन्ट टू टॉक यू ॲट ऑल असं हर्षद प्रश्नार्थक चेहऱ्याने, बोलायचं नाही म्हणजे असं काय घडले न बोलायला? प्रणाली रागात, ओहो सिरियसली यू डोंट रिअली नो व्हॉट हॅपन, देन यू कॅन लिव्ह. हर्षद तिला जवळ घेत बोलत असतो तर ती त्याला झिडकारत, जस्ट लिव्ह, मला सोड म्हणते मी. हर्षद चिडत एका हातात कोल्ड कॉफी तर दुसऱ्या हाताचे बोट तिच्याकडे करत, मी जेव्हा तुझ्याजवळ येत असतो ना तेव्हा तुझी ही असली हाड तुडं मला चालत नाही. हे तुला चांगलंच माहिती आहे. तुला रागवायचं आहे तर रागव, पण मी तुला जवळ घेत असताना गपचूप जवळ यायचं ही असली ठिसपीस खपत नाही मला आणि मी खपवून पण घेणार नाही. प्रणाली ही त्याला तोडत, मग तुलाही हे माहिती आहे की मी रागात असताना तुझ्या जवळ येणं मला आवडत नाही. हर्षद रागात मान हलवत, असं आहे काय? मी जवळ आलेलं आवडत नाही तर नसतो तेच जवळ.
प्रणाली पुन्हा जास्तच अग्रेसिव्ह होत. हो, तू लगेच दूर जायला तयार होतोस, पण मी का अशी बोलले हे विचार तू करूच नकोस. हर्षद आवाज चढवत मी माझ्याजवळ घेत असताना तू मुकाट्याने जवळ आलीच पाहिजे. दुसरं मला काही पण माहिती नाही आणि नसेल यायचं जवळ तर हा विषय इथंच संपला. विषय क्लिअर म्हणजे क्लिअर. आणि हातातली कोल्ड कॉफी मुद्दाम तिच्या समोरच डस्टबिनमध्ये फेकून देतो. पण विषय नेमका काय होता आणि ह्या दोघांनी तो कुठे नेऊन ठेवला? मेन विषय तर बाजूला विसरला आणि तो नको तो विषय वाढीस लागला. आता काय उमटतील याचे पडसाद हे तर पुढील भागातच कळेल. पण खूप जणांना हर्षदची खूप काळजी वाटते. त्याला झालेला त्रास आवडत नाही. तर त्या माझ्या गोड वाचकांना मी सांगू इच्छिते की काहीही झालं तरी आपल्या लव्ह बर्डमधलं प्रेम कमी होणार नाही आणि मी तसे होऊही देणार नाही. हा, आता येणाऱ्या परिस्थितीनुसार त्यांना वागावं बोलावं लागतं, पण त्यांचं नातं हे नेहमीच दृढ राहील. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.